नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर चला मस्तपैकी आज तुमच्यासाठी आणखीन एक नवीन डेकोरेशनसाठी आयडिया आणलेला आहे आणि वर्षभर ते चालणारे आहे अशी. तर तुम्ही पाहू शकता इथं मी अगदी मल्टी कलरमध्ये चौकोन कट करून घेतलेले आहेत. 3 बाय 3चे चौकोन आहेत. तर आपल्याला जेवढे करायचे त्याच्या डबल घ्यायचे तुकडे आणि लेस घ्यायचे, समोसा लेस. तर ती कशी लावायची, काय लावायची ते तुम्हाला मी दाखवत आहे समोर. असे दाखवते त्या पद्धतीने तुम्ही इथं लावून घ्यायचे आहे. आणि चौकोन काय करायचे, जर तुम्हाला 10 चौकोन तयार करायचे असले तर 20 तुकडे कट करायचे आहेत. इथे मी तुम्हाला दाखवलेल्या पद्धतीनं असं दोन्ही अगदी व्यवस्थित जुळवून घ्यायचे आणि त्याला समोसा लेस आहे ती लावून घ्यायची आहे. आणि अगदी करेक्ट कटिंग करून घ्यायचं, थोडंही इकडे इकडं अजिबात करायचं नाही आहे. का तर कसं होईल, समोसा लेस लावताना आपला कपडा बाहेर येऊन जाईल आणि ते दिसायला छान दिसणार नाही. म्हणून याच्यासाठी ही काळजी घ्या की अगदी करेक्ट चौकोन कटिंग करा. किंवा तुम्ही काय करू शकता की कपड्याचा एखादा कागदाचा पुट्ट्याचा तुकडा एखादा कटिंग करून चौकोन बरोबर त्या हिशोबाने लाईन आउट करून तुम्ही कटिंग करून घेऊ शकता. तर इथं बघा, तरीसुद्धा माझं थोडंसं कटिंगमध्ये इकडे तिकडे कपडा झालेला आहे. तर मी तो अगदी व्यवस्थित त्याला कटिंग करून घेत आहे. तर अशा पद्धतीने हे कटिंग करायचं आहे एवढ्यासाठी, का तर अगदी दिसायला ते छान आणि सुंदर दिसलं पाहिजे, फिनिशिंग आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने हे 2-2 तुकडे घ्यायचे आहेत आणि मशीन खाली डबल लेस पकडायचे आहे, समोसा लेस. एक खालच्या बाजूला कपड्याच्या येणार, दोन्ही कपड्याच्या, आणि एक वरती येणार. तर अशा पद्धतीने इथं मी लावत आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही लावून घ्यायचे आहे आणि अगदी कमी वेळात खूप छान अशी डिझाईन तयार होते. आणि तुम्ही घर बसल्या हे व्यवसाय म्हणून सुद्धा करू शकता किंवा डेकोरेशनसाठी सुद्धा तुम्ही करू शकता. दोन्ही याच्यावर तुम्हाला जसं आवडेल तसं अगदी कमी पैशामध्ये हे होऊन जातं. अगदी आपल्याला हे तुकडे आपल्याला टेलरिंगच्या दुकानामध्ये आपल्याला मिळून जातात, अगदी छोटे छोटे, आणि दिसायला खूप छान मल्टी कलरमध्ये दिसायला छान दिसतं. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं बनवून पहा. तर हे बनवायचं कसं अगदी सोपी पद्धत तुम्हाला दाखवते, ते दिसत नाही त्यामुळे मी तुम्हाला अगदी झूम करून जवळच हे करून कॅमेरा शिफ्ट करून दाखवते की कसं लावायचं आणि ह्याची पद्धत काय आहे. का तर हे तुम्ही जर स्किप केलं तर तुम्हाला पद्धत कळणार नाही आणि मग ह्याच्यामध्ये कापूस कसा भरायचा आणि ते शिवायचं कसं हे तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे तुम्ही हे अगदी इथं डिटेलमध्ये बघा, व्हिडिओ स्किप न करता. तर अशा पद्धतीनं मी इथं काय करणार आहे, आता हे तुकडे जुळवून सगळे असे लावून घ्यायचे. तर आपण इथं आता लेस बघू शकता की कशी लावत आहे. तर अशा पद्धतीने ही लेस लावायची आहे. लेस आपली जास्त एक्स्ट्रा वाया घालवायची नाही, त्यामुळे अगदी जुळवून लावायचं आहे, म्हणजे कॉर्नर वगैरे आपले व्यवस्थित निघतील. म्हणून सांगते की अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. स्किप केला तर तुमच्या लक्षात येणार नाही. तुम्ही पाहू शकता की अगदी कपडा कुठेही बाहेर येऊन द्यायचा नाही. माझा थोडा आला होता तर मी तो कात्रीनं कट करून घेतलेला आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल, का तर हे थोडंसं हस्तकलेचं काम थोडंसं हळूहळू करावं लागतं. त्यामुळं मी थोडंसं स्पीड त्याचं वाढवलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल आतापर्यंत की नेमकं काय करायचं आहे. परंतु ज्या पुढच्या स्टेप आहेत त्या तुम्हाला स्टेप बाय स्टेपच बघायला लागेल. मी का पूर्ण व्हिडिओ केलेला आहे, का तर तुम्ही म्हणशील की नाही 1-2च करून दाखवलेलं आहे, दुसरं कोणी तर बनवलं असेल, असं व्हायला नको. म्हणून मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ ह्याच्यामध्ये दाखवते. तर अशा पद्धतीने ही एका साईडची लेस लावून आपली झालेली आहे. कुठं कपडा वगैरे धागा आला असेल तर बाहेर काढून घ्यायचं, तर असं कात्रीनं कटिंग करून घ्यायचं आहे. तर आता कटिंग करून झाल्यानंतर काय करायचं, परत आहे तसंच रिपीट काय करायचं आहे, व्यवस्थित कपडा छाटून बघायचा आहे व्यवस्थित आहे का नाही, तर छाटून घ्यायचं आहे. आणि सेम एक लेस वरती एक लेस खाली असं आता आपल्याला कॉर्नर जुळवायचं. तर कॉर्नर एका साईडनं जुळवत जायचं आहे, ना की दुसऱ्या साईडनं. नाही काय होईल, तुमचा चौकोन व्यवस्थित बनणार नाहीत आणि ते चुकीच्या पद्धतीनं बनले जाऊ शकतील. त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे. एकाच लाईन ज्या साईडनं तुम्हाला दिसत असेल सिक्वेन्स वाईज कसं आहे त्या पद्धतीनंच आपल्याला लेस लावत जायचं आहे, म्हणजे आपले कॉर्नर जे आहेत ते अगदी व्यवस्थित निघतील. तर ही काळजी घ्यायची आहे. नाहीतर कसं होईल, नुसतंच बघायचं व्हिडिओ आणि चला ठीक आहे बनवूया, मग पुन्हा कॉर्नर वगैरे व्यवस्थित निघणार नाहीत आणि त्याच्यामध्ये तुमचं चुकून जाईल. तर बघू शकता तुमचं मी कितीही कपडा कटिंग करून घेतला आहे, तर लेस लावताना थोडा इकडे तिकडे होतो. त्यामुळे तो अगदी व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे. तर तुम्ही मंचेला कटिंग केल्यानंतर कमी पडेल, तर अगदी किंचितच्या ह्याच्या येणं काही जास्त फरक असा पडत नाही त्या स्क्वेअरवरती. त्यामुळे अशा पद्धतीनं 2 कट झालेले आहेत. आता तिसरी बाजू कशी लावलेली आहे बघा. का तर बरोबर आपण नंबर वाईजच जायचं आहे, 1, 2, 3, पुन्हा नंतर शेवटला 4 नंबरची बाजू शिवायची आहे. तर आता याच्यामध्ये रुई कशी भरायची तुम्हाला दाखवतो, नाही तर तुम्ही कसं होईल तेवढंच बघून रुई भरायला जाशील आणि शिवायला जाशील, तर ते होणार नाही. तर ह्याच्यामध्ये आत्ता हे 3 बाजू आपल्या शिवून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये रुई भरायची आहे. आणि रुई जास्त असं ठुसून भरायची नाही आहे, अगदी फुल्लार रुई भरायची की जेणेकरून त्याला असा एक बाउन्सी असं किंवा एक फ्लफी किंवा फुगलेलं दिसलं पाहिजे. अशा पद्धतीनंच त्याच्यामध्ये कापूस भरायचा आहे, म्हणजे
म्हणजे वॉशेबल करता येतं. आणि हा नायलॉनचा कापूस भरायचा आहे. आणि शिवताना पण अगदी व्यवस्थित हळूवार शिवायचं, का तर फुगलेलं असतं त्यामुळे कपडा मागं पुढं होतो. त्यामुळे अगदी व्यवस्थित जुळवून सगळे चारी बाजू जुळवून व्यवस्थित हातानं दाबून धरायचं, म्हणजे कपडा व्यवस्थित जुळतो आणि त्याला शिवून घ्यायचं. आणि पुन्हा नंतर काय करायचं, मेणबत्ती लावायची आहे आणि थोडंसं बाकीचे धागे वगैरे कुठं असेल तर असं आपण मेणबत्तीनं त्याला चिकटवून घ्यायचं. आणि हे अशा पद्धतीनं आपण इथं आता सगळे करून घ्यायच्यात. मी अगदी तुम्हाला थोडेच 2 ते 3 दाखवले, का तर कसं होईल तेवढं जास्त एखाद्याला वेळ बघायला असतो नसतो, त्यामुळे कसं होतं विसरून जाईल. व्यवस्थित बघून घ्या म्हणून तेवढ्यासाठी आणखीन इथं मी पुढं तुम्हाला दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे सगळे व्यवस्थित असे स्क्वेअर आहे ते करून घ्यायचे आहेत. तर काय झालं, माझा व्हिडिओ बनवायला आज खूपच हे झालं, वेळ झाला. त्याच्यामुळे मी राहिलेला व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशी मी बनवलेला आहे, का तर जेवण वगैरे बनवायचं होतं. त्यामुळे मी तिथंच काम सोडून दिलं, का तर करायलाच आधी वेळ लागला होता व्हिडिओ बनवायला. आणि त्यामुळं मग दुसरा जो व्हिडिओ राहिलेला आहे तो नंतर मी बनवलेला आहे. तर अशा पद्धतीनं सगळे चौकोन वगैरे सगळे बनवून तयार करून घ्यायचे आहेत. आणि आता हे सगळे चौकोन तयार झाल्यानंतर काय करायचं, लटकणीचं काम. तर लटकणीसाठी पण आपण तेवढंच 3 बाय 3चेच आपले चौकोन घ्यायचे आहेत. तर त्याला काय करायचं आहे, दुमडून एका साईडनं थोडंसं असं राऊंड टाईपमध्ये शिवून घ्यायचं आहे, म्हणजे आपले लटकन आहे ते छान होतील. आणि त्याला त्यात कटिंग करून घ्यायचं आहे. आणि कटिंग करून झाल्यानंतर सरळ करून घ्यायचं आहे. आणि सरळ करून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, आपल्याला किती लटकनी हव्यात तेवढ्या, फक्त की जी आपली दोरी आहे ती 2 1 कसा सिक्वेन्स तुम्हाला कमी जास्त हवा आहे त्या पद्धतीने करू शकता. तर मी काय केलं, 2 दोऱ्यांचं हे केलेलं आहे. तर 2 दोऱ्यांची उंची 1, 2 दोऱ्यांची एक उंची 1 आणि एका दोऱ्याची 1 उंची, अशा पद्धतीने लटकनी तयार करून घेतलेल्या आहे. तर मी 6 लटकनी 5 लटकनी घातलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही घालू शकता. आणि आता ओवायचं कसं, तर तुम्हाला इथं दाखवते. तर मी मोती घेतलेले आहेत मोठे, आणि लोकरीचे गोंडे आहेत ते घेतलेले आहेत पिवळ्या कलरचे. तर पाहू शकता एका कॉर्नरमधून सुई ओवायची आहे, ती दुसऱ्या कॉर्नरमध्ये निघाली पाहिजे. परंतु निघताना कसं करायचं आहे, ती बरोबर मधूनच सुई हे करायची आहे, ना की तुम्ही इकडून तिकडं हे करू शकता. बिलकुल बरोबर मधूनच पास झाली पाहिजे, ना कपड्यात इकडं तिकडं आली नाही पाहिजे. नाही कसं होईल, ते दिसायला चांगलं दिसणार नाही आणि धागा जो आहे तो आपला बाहेर दिसेल. त्यामुळे कसं होतं, व्हाईट धागा घ्यावा लागतो. व्हाईट धागा थोडं कठीण आहे, तोच घ्यायचा आहे. मऊ धागा घ्यायचा नाही, की जेणेकरून ती लटकन तुटून जाईल आणि दिसायला चांगलं दिसणार नाही, पुन्हा नंतर खराब होऊन जाईल, पुन्हा नंतर तुम्हाला डबल काम लागेल. त्याच्यासाठी आधीच पहिल्यांदा सुरुवातीला कठीण धागा घ्यायचा आणि तो व्हाईटमध्ये मिळतो. त्यामुळे कसं होईल, की अशा पद्धतीनं तुम्ही सुईनं अगदी बरोबर सेंटर पकडून सगळे ओवायचे आहेत. आणि आपल्याला लोकरीचे गोळे तुम्हाला मिळाले तर वापरा, नसेल तर नुसतं मोती तुम्ही ज्या कलरचे, व्हाईट कलरचे घाला, सिल्वर कलरचे घाला, किंवा गोल्डन कलरचे तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही त्या कलरमध्ये घालू शकता. आणि अशा पद्धतीने लटकनी काय करायच्या आता सगळ्या तयार करून घ्यायच्यात. बरं, हे सगळं झालं तर आता ह्याच्यानंतर आपण काय करायचं, खाली जे लटकन लावणार आहे तर तिथं तर मोती लावू शकत नाही, तर तिथं काय करायचं, तर तिथं पण काय करायचं ते तुम्हाला समोर सांगते. आणि नंतर शेवटला काय करायचं आहे, आपल्याला रिंग बाजारात अवेलेबल मिळतात. 1 रुपयाला 2 किंवा 1 रुपयाला 1 तुमच्याकडे कसं भेटतात काय म्हणजे, आमच्याकडे 1 रुपयाला 2 भेटतात बारक्या छोट्या. त्या शेवटला बांधून घ्यायच्या आहेत. आणि नंतर खालच्या साईडला आपल्याला ज्या लटकनी आहेत ते एका जागेलाच मी 5 लटकनी आधी मी मशीनवर शिवून घेतलेले आहेत. आणि आता फक्त तिथं आपल्याला फिनिशिंगनं जोडायचं, का तर काम महत्त्वाचं आहे, की फिनिशिंग कामामध्ये फिनिशिंग महत्त्वाचं आहे, का तर त्याशिवाय ते जे आपण वस्तू तयार केलेली आहे ती चांगली दिसत नाही, म्हणून त्याच्यासाठी फिनिशिंग महत्त्वाचं आहे. तर ते शेवट झालेलं आहे तिथं गाठ मारून घ्यायची आणि नंतर आपण तिथं रिंगी लावून घ्यायची आहे. हे तुम्ही पाहू शकता, मी गाठ मारून घेतलेली आहे. आणि आता इथं आपण लटकन लावून घ्यायचे. तर लटकन लावताना अगदी व्यवस्थित लावा. आहे तो धागा वापरू नका पांढराच, का तर तिथं वरती थोडंसं दिसण्याचं जास्त, का तर मोठा असतो, त्यामुळे दुसरा धागा घ्या सेम कलरचाच. आणि तो इथं आपण काय करायचं, अशा पद्धतीने चांगलं टक करून घ्यायचं आहे, का तर ह्या हवेनं वगैरे हल्लं तर हे निघायला नको, किंवा कुणी ओढलं तर निघायला नको. अशा पद्धतीने हे जाम करून घ्यायचं आहे हातावरती शिवून. आणि ह्याच्यावरती आपण काय करायचं, लोकरीचे गोळे तुम्हाला दिसत असतील, तुम्हाला जो कलर आवडते त्या कलरचा तुम्ही तर गोळा लावू शकता. तर हा गोळा तुम्ही कशानेही चिकटवू शकता. माझ्याकडे ग्लूगन आहे, तर त्या मी ग्लूगननं चिकटवणार आहे. तुम्ही ट्यूब वगैरे मिळते, कपडा चिकटवायचं, फॅब्रिक चिकटवायचं, त्याने चिकटवू शकता. आणि आता शेवटला इथं आपण काय करायचे, रिंगी लावून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने इथं काम आपलं हे कंप्लीट करायचं आहे. आणि दिसायला खूप छान आणि सुंदर दिसते. अगदी कमी कपड्यामध्ये व्यवसाय सुरू करू शकता. अगदी थोड्याशा पैसा गुंतवणूक आणि थोडंसं शिलाईचं काम येत असेल तर करू शकता. तर तुम्हाला ही लटकन खूप मोठी झालेली आहे, कशी वाटलं, काय वाटलं हा व्हिडिओ, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तरी तर मी तुम्हाला तिजोरीवरती लटकवून दाखवत आहे. ॲक्च्युली ह्या दरवाजाला लावण्यासाठी केलेले आहेत, परंतु खूप लेट झालेला आहे, त्याच्यामुळे दरवाजाला तिकडे लावून व्हिडिओ येणार नाही, त्यामुळे मी ते तिजोरीला लावून व्हिडिओ घेतलेला आहे. तर नक्की कमेंट करून सांगायचा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला. धन्यवाद.